रागवलीस रागवलीस माझ्यावर? तुमच्यावर मी रागावू शकत नाही, माहितीये तुम्हाला. पण काल रात्री तुम्ही जे काही केलं ते करण्याची काही गरज होती असं नाही वाटत मला. मला वाटतं गरज होती. गरज होती. तेव्हा केव्हा ना केव्हा हे करावं लागणारच होतं. ते मी काल केलं म्हणण्यापेक्षा ते झालं. आता तो फोटो तिने पाहिलाच नसता तरी सुद्धा ते झालं ते एका अर्थी बरंच झालं असं मला वाटतं. हे बघ म्हणू, गोष्टी जोवर पडद्याआड असतात ना तोवर त्यांच्याबद्दल उत्सुकता वाटत असते. पण एकदा पडदा दूर केला आणि सगळ्या गोष्टी उघड्या केल्या ना की मग उत्सुकता संपून जाते. मग प्रश्नांचा गोंधळ मनामध्ये उरतच नाही ना. आपले वडील कुठे आहेत म्हणून तुला 1000 वेळा शुभ्राने प्रश्न विचारलेत आणि समाधानकारक उत्तर न देता आल्यामुळे तुझी होणारी चिडचिड, तुझ्यात आणि तिच्यात होणारे वाद, हे सगळं कशासाठी? आणि सगळं कोणासाठी? केवळ त्या नालायक फडतूस माणसासाठी? हे बघ मनू, लहान मुलांचं मन नाजूक असतं, ते जपलं पाहिजे वगैरे सगळं मला मान्य आहे. पण आता हीच केलेली चूक न मोठेपण खूप महागात पडू शकते. मला माहिती आहे माझ्या बोलण्यामुळे शुभ्राच्या मनावर खूप मोठा आघात झाला असणार. तिचं मन कोवळं आहे आणि कोवळ्या मनाची जखम खूप लवकर भरून निघते. आणि मुख्य म्हणजे काय की ती पुढे जो मोठी होईल ना, ते मोठं होताना तिच्या मनामध्ये हेच असेल ना की आपला बाप नालायक होता आणि आपली आई आणि आपले आजोबा हीच आपली फॅमिली, आपलं सर्वस्व आहे. त्यामुळे तिच्या मनामध्ये कुठलाच गोंधळ उरणार नाही आणि मुख्य म्हणजे तुझ्यात आणि तिच्यामध्ये कसला तणाव राहणार नाही. तुम्ही वडील आहात माझे. माझ्या चांगल्याचा विचार करूनच केलं असेल तुम्ही सगळं. पण बाबा, काल जे काही घडलं त्यानंतर शुभ्राचा चेहरा बघवत नव्हता मला.